नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पर्यावरण हा टॉपिक कव्हर करणार आहे. पर्यावरणाच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, पर्यावरण म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, परिस्थितिकीय म्हणजे काय, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी अँड इकोसिस्टीम, ह्या काही बेसिक टर्मिनॉलॉजी, बेसिक व्याख्या आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण सुरुवात करू इकॉलॉजी या शब्दापासून. इकॉलॉजी ज्याला आपण परिस्थितिकी सुद्धा म्हणतो. आता इकॉलॉजी किंवा परिस्थिती ह्या शब्दाचा सर्व पहिल्यांदा अर्थ काय, तर त्याचा डिव्हिजन होती इकॉलॉजीचा. इकॉलॉजी हा वर्ड प्रथमतः ग्रीक वर्ड आहे, ग्रीक शब्द आहे. त्याचे दोन भागांमध्ये विभागणी होती इकॉलॉजी मध्ये. ओइकॉस, ओइकॉस म्हणजे काय असतं, निवासस्थान असतं. आणि दुसरं आहे तुमचं लोगोस. तर लोगोस म्हणजे काय मित्रांनो, स्टडी किंवा अभ्यास. लोगोस म्हणजे स्टडी किंवा अभ्यास. हे आहे तुमचं इकॉलॉजीचा अर्थ. ग्रीक शब्दापासून त्याचं ओरिजिन झालेलं आहे. आणि या शब्दाचं सर्वप्रथम उपयोजन हे रिटर या सायंटिस्टने केलेलं आहे. जे उपयोजन आहे किंवा त्याचा वापर आहे, सर्वात पहिल्यांदा ह्या टर्मिनॉलॉजीचं लिखाणात रिटरने उपयोजन केलं. आणि त्याच्यानंतर हेकेल या शास्त्रज्ञाने, हेकेल या शास्त्रज्ञाने त्याचा सर्वात पहिल्यांदा लिखाणात वापर केला. तर वापर करणारा हेकेल होता, उपयोजन करणारा रिटर होता. हे सर्व साधारण 1970च्या दशकामध्ये ह्या टर्मिनॉलॉजीला महत्व आलंय. त्याच्या अगोदर आपण जर बघितलं, अरण्यकाज असेल, उपनिषदाज असेल, ब्राह्मणाज असेल, संहिताज असेल, याच्यामध्ये त्याच्याविषयी ह्या परिस्थितिकीचा किंवा इकॉलॉजीचा संदर्भ आपल्याला त्यावेळी त्यात मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इकॉलॉजी ह्या शब्दाचा अर्थ बघितला, तर त्याचा बेसिक अर्थ होतो इकॉलॉजीचा सायंटिफिक स्टडी केला जातो. कशाचा सायंटिफिक स्टडी केला जातो? पर्यावरणाचा. पर्यावरणाचा किंवा हा सायंटिफिक अभ्यास करत असताना आपल्या आजूबाजूला असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि त्यांची इंटरॅक्शन पर्यावरणाबरोबर काय होते, वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा वेगवेगळ्या जीवितांचे पर्यावरणाबरोबर होणाऱ्या इंटरॅक्शन, ज्यांचा सायंटिफिक स्टडी केला जातो. आणि हा सायंटिफिक स्टडी किंवा शास्त्रशुद्ध अभ्यास जो केला जातो, तो बेसिकली इकॉलॉजी केला जातो. ठीक आहे. तर इकॉलॉजी हा सायंटिफिक स्टडी आहे वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या संबंधांचा आणि त्याच्या पर्यावरणाबरोबर. त्याच्यानंतर पर्यावरण. ज्यावेळेस आपण पर्यावरण म्हणतो, तर पर्यावरणामध्ये आपल्या सभोवताली असणारे सर्व जैविक घटक असेल, अजैविक घटक असेल, त्यांचा आपण स्टडी करतो. जैविक ऍज वेल ऍज अजैविक घटक, त्याचा अभ्यास आपण पर्यावरणामध्ये करत असतो. आता पर्यावरणामध्ये जे काही तुमचे जैविक घटक आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे काय जे कोणकोणते जैविक घटक आहेत. जैविक घटकांमध्ये तुम्हाला उत्पादक आहे, जैविक घटकांमध्ये उत्पादक असतात, त्याच्यानंतर भक्षक असतात, त्याच्यानंतर विघटक असतात, विघटक असतात. हे सर्व काय आहेत? जैविक घटक आहेत तुमचे. आणि अजैविक घटकांचा विचार जर केला, तर अजैविक घटकांमध्ये पाऊस आहे, म्हणजेच रेनफॉल. त्याच्यानंतर तापमान आहे, तापमान आहे.
वातावरण आहे, त्याच्यानंतर लॅटिट्यूड अल्टिट्यूड आहे, लॅटिट्यूड आहे, अल्टिट्यूड आहे. तर ह्या सर्व गोष्टी, सजीवांच्या सभोवताली असणारे जैविक घटक, अजैविक घटक आणि त्याच्यावर प्रभाव टाकणारे इतर काही घटक, या सर्वांना पर्यावरण म्हणतो आपण. आणि पर्यावरणामध्ये याचा एकत्रित अभ्यास केला जातो. एन्व्हायरमेंट मध्ये, इकॉलॉजी मध्ये किंवा परिस्थितिकीमध्ये सायंटिफिक स्टडी केला जातो. इथं आपण त्यांना एकत्रित, जैविक अजैविक घटकांना एकत्रित अभ्यासतो, त्यालाच आपण पर्यावरण म्हणतो. आता जे तुम्ही इकॉलॉजी म्हटलो मी, इकॉलॉजीवर ऑलरेडी बेसिक बोललोय मी तुम्हाला की ओइकोस या शब्दापासून त्याचं निवासस्थान आहे. त्याच्यानंतर त्याची व्याख्या आपण बघितली की पृथ्वीवरील सर्व सजीव आणि त्यांचे पर्यावरण यांच्यात होणाऱ्या पारस्परिक अंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजेच परिस्थितिकीय होय. परिस्थितिकीय या शब्दाचं सर्वात पहिल्यांदा उपयोजन रिटर्न 1968 ला केला. त्याचा वापर जो आहे तो हेकेलने सर्वात प्रथम सुरुवात केली आणि तिथून सर्व हा प्रवास होतो. याचा सर्व संदर्भ आधी पण आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर भारतातले जर परिस्थितिकीयचे जनक म्हटले किंवा फादर ऑफ इकॉलॉजी म्हटले, फादर ऑफ परिस्थितिकीय म्हटले, तर रामदेव मिश्रा आहे. हे नावही आपल्याला लक्षात ठेवायचे. रामदेव मिश्रा इज फादर ऑफ इकॉलॉजी ऑफ इंडिया आहेत, रामदेव मिश्रा. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण परिस्थितिकीचा स्टडी करतोय तर त्याच्यात वेगवेगळे लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन असतात. लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या बाबींचा आपण अभ्यास करत असतो. तर आता जेव्हाही आपण परिस्थितिकीय बघतोय तर तिला बेसिकली आपण 3 घटकांमध्ये डिवाइड करतो. एखाद्या इंडिव्हिज्युअल स्पेसिसचा स्टडी करणे, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचा स्टडी करणे. कोणती पण जीवित ऑर्गॅनिझम आहे, जसं प्राणी आहे, पक्षी आहे, वनस्पती आहे, फंगस आहे, प्रोटिस्ट आहे, बॅक्टेरिया आहे, या सर्व वेगवेगळ्या स्पेसिसचा आपण स्टडी करू शकतोय परिस्थितिकीमध्ये एखाद्या विशिष्ट इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचा. आणि या ऑर्गॅनिझम त्यांच्या जीवित कालामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत असतात, रिप्रोडक्शन करत असतात. आणि रिप्रोडक्शन केल्यावरच त्या ऑर्गॅनिझमचं, त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचं जीवसंख्येमध्ये कन्व्हर्जन होतं, पॉप्युलेशन मध्ये कन्व्हर्जन होतं. तुम्हाला लक्षात येतच असेल, इमेज 1 मध्ये आपण ऑर्गॅनिझम म्हटलंय की जिथं एका हरणाचं चित्र आहे आणि त्या हरणाने ज्यावेळेस रिप्रोडक्शन केलं, रिप्रोडक्शन केल्यामुळे काय झालंय, तुमचं रिप्रोडक्शनमुळे ह्या साईडला तुम्हाला पॉप्युलेशन दिसते, जीवसंख्या दिसते. कारण की एका ऑर्गॅनिझमची संख्या वाढलेली आहे तर त्याची जीवसंख्यामध्ये होतात. आणि ह्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम, इंडिव्हिज्युअल एखादी प्रजाती त्यांच्या सर्व्हायवल सारख्या वेगवेगळ्या गोष्टी करत असते, जसं रिप्रोडक्शन असेल, ग्रोथ असेल, म्हणजे विकास असेल, वृद्धी असेल, या सर्व करत असते. होमिओस्टेसिस असेल, काही प्राणी आपण बघितलंय की 6-6 महिने झोपलेले असतात. आणि या सर्व पद्धतीतनं ती इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम जीवसंख्येमध्ये कन्वर्ट होतात. आणि जी सेकंड टर्मिनॉलॉजी, सेकंड ऑर्गनायझेशन लेवल आहे तुमची इकॉलॉजी मध्ये, ती आहे जीवसंख्या. आता जीवसंख्या म्हणजे काय असतं बघा मित्रांनो, एका विशिष्ट प्रदेशात, एका विशिष्ट वेळी असणाऱ्या जीव प्रजातींच्या सदस्यांच्या समूहास काय म्हटलं मी, एका विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वेळी असणाऱ्या विशिष्ट जीव प्रजातींच्या सदस्यांच्या समूहास, समूहाच्या संख्येस जीवसंख्या म्हणतात. ठीक आहे. आता आपल्याला इथं दिसतंय की ही एक विशिष्ट प्रदेश आहे, विशिष्ट वेळ आहे आणि विशिष्ट जीवसमुदाय म्हणजे हरणांच्याच जाती आहेत, त्याला आपण जीवसंख्या म्हणतो. आणि त्या जीवसंख्येमध्ये जन्म असेल, मृत्यू असेल, त्याच्यामध्ये येणारा इन्फ्लो असेल म्हणजे दुसऱ्या भागातून त्या भागात होणारं स्थलांतर असेल, त्या स्थलांतरामध्ये आत येणारं स्थलांतर असेल, बाहेर राहणारं इमायग्रेशन आणि इमिग्रेशन दोन्ही थ्रू, म्हणजे आत येणारे आणि बाहेर जाणारे, त्यातनं त्या विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट प्रदेशामध्ये ती जीवसंख्या कमी जास्त होत असते. तर यालाच आपण काय म्हणतोय, यालाच आपण म्हणतोय जीवसंख्या. त्याच्यानंतर जीवसंख्येनंतर आपण जर पुढे बघितलं तर त्याच्यात आपल्याला समुदाय दिसतो, जीवसमुदाय. बाजूच्या तिसऱ्या इमेज मध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसतोय जीवसमुदाय.
आता हा जीव समुदाय म्हणजे काय, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतोय कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय, जीव समुदाय म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, जीव समुदाय म्हणजे काय की वेगवेगळे जे पॉप्युलेशन आहे एका विशिष्ट प्रजातीचे, तर तसे वेगवेगळ्या प्रजातींचं पॉप्युलेशन एकत्र ज्यावेळेस अधिवास करतं, एकत्र राहतं एका विशिष्ट एरियात, तेव्हाच त्याला आपण कम्युनिटी म्हणतो. म्हणजे एका अधिवासात राहणाऱ्या, परस्परांमध्ये तसेच भौतिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करणाऱ्या, काय म्हणतोय मी, एकाच अधिवासात राहणाऱ्या, परस्परांमध्ये तसेच भौतिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करणाऱ्या सर्व सजीवांचा समूह म्हणजेच जीव समुदाय होय. म्हणजेच जीव समुदाय होय. केवळ जैविक घटक दर्शवतो. कम्युनिटीमध्ये जैविक घटकावर जास्त फोकस असतो आणि त्या जैविक घटकाचा त्याच्या पर्यावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियांचा सुद्धा समावेश असतो. पर्यावरणाशी होणाऱ्या वेगवेगळ्या इंटरॅक्शनचा याच्यात संबंध असतो. आता आणि ज्यावेळेस याच्यात जैविक घटकावर फोकस आहे, आता याच्यातलं थोडं पुढे जर गेलं तर म्हणजे याच्यातला बघा, इकोसिस्टीम किंवा कम्युनिटी घेत असताना मी फक्त बायोटिक किंवा जैविक अँगलवर जास्त स्ट्रेस देतो. आता तुम्हाला कम्युनिटी आणि इकोसिस्टीम म्हणजे परिस्थिती, परिसंस्था आणि समुदाय, जीव समुदाय, याच्यातला फरक काय नेमका, काय फरक आहे तो अधोरेखित करायचा आहे. आता बघा, ज्यावेळेस मी जीव समुदाय म्हणतोय त्याच्यात मी पुन्हा पुन्हा फोकस करतोय की फक्त जैविक घटकाचा विचार करतो आपण, एकाच अधिवासामध्ये राहणाऱ्या, परस्परांमध्ये तसेच भौतिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करणाऱ्या सर्व सजीवांचा समूह म्हणजे जीव समुदाय. परिसंस्थितीमध्ये काय म्हणतो आपण, सर्व सजीव तर घेतोच आहे आपण. परिसंस्थेमध्ये आपण सर्व सजीव घेतोय, प्लस आपण काय घेतोय, सर्व सजीवांबरोबरच भौतिक पर्यावरणाचाही विचार करतोय. जो जीव समुदायामध्ये नव्हता ते आपण भौतिक पर्यावरण सुद्धा घेतोय. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आता भौतिक पर्यावरणामध्ये काय म्हटलं मी पुन्हा, अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर मध्ये मी म्हणतोय की एखाद्या ठिकाणची परिसंस्था डिफाईन होत असताना त्या भागात असणारं तापमान, त्या भागात असणारा रेनफॉल, त्या भागात असणारं क्लायमेट, ठीक आहे, त्या भागात असणारा ऍटमॉस्फिअर असेल, एनर्जी रिसिव्हन्स असेल म्हणजे सूर्याची किरण असेल, लॅटिट्यूड असेल, अल्टिट्यूड असेल, ठीक आहे. तर ह्या सर्व बाबींचा विचार आपण भौतिक घटकांमध्ये करतोय. लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश असेल, रेखांश असेल, उंची असेल, अल्टिट्यूड म्हणजे उंची असेल, या सर्व बाबींचा विचार आपण कशामध्ये करतोय, परिसंस्थेमध्ये करतो. याचा आपल्याला समजलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा वेगवेगळ्या परिसंस्था एकत्र येतात, त्या परिसंस्थांमधनं बायोस्फिअर विकसित होतो. शेवटचा पुढचा टप्पा बायोस्फिअर. अशा पद्धतीने ह्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीचा आपण अभ्यास केलेला आहे, स्टडी केलेला आहे. त्याच्यात बघा, आता मी तुम्हाला इकॉलॉजी सांगितलं की ज्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या जीव समुदायांचा सायंटिफिक आपण स्टडी ज्यावेळेस करतोय, सायंटिफिक पद्धतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करतोय, त्याला पर्यावरण म्हणतोय. त्यानंतर अजैविक, जैविक अजैविक घटकांचा एकत्रित स्टड्या करतोय, त्याला पर्यावरण म्हणतोय. आणि त्याच्या पुढे आहे परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय की विविध सजीवांमध्ये, परिसंस्था म्हणजे विविध सजीवांमध्ये तसेच सजीव आणि पर्यावरण यांच्यामध्ये ज्या आंतरक्रिया घडत असतात त्यालाच आपण परिसंस्था म्हणतोय. काय म्हटलं मी, परिसंस्थेमध्ये विविध सजीवांमध्ये विविध सजीव, त्यांच्यामध्ये होणाऱ्या इंटरॅक्शन आणि त्यांच्या पर्यावरणाबरोबर होणाऱ्या इंटरॅक्शन, त्यांच्या स्वतःशी होणाऱ्या इंटरॅक्शन, त्यांना एकत्रितरित्या आपण काय म्हणतोय, परिसंस्था म्हणतोय. विविध सजीवांमध्ये तसेच सजीव आणि पर्यावरण दोन भागात डिवाइड केले. विविध सजीवांमध्ये तसेच सजीव आणि पर्यावरण यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांनाच आपण परिसंस्था म्हणतोय, इकोसिस्टीम म्हणतोय. आता याच्यात कोणकोणते सजीव येतात,
ज्यावेळेस आपण म्हटलो की सजीव आणि त्यांच्यातले इंटरॅक्शन, त्याच्यात आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं उत्पादक. उत्पादक मध्ये प्राथमिक उत्पादक असेल, द्वितीय उत्पादक असेल, त्याच्यानंतर येतो आपला भक्षक. पुन्हा भक्षक मध्ये प्राथमिक भक्षक असेल, द्वितीय भक्षक असेल, तृतीय भक्षक असेल, त्याच्यानंतर येतो विघटक. तर ह्या सर्व घटकांचा आपण विचार करतो. तर ह्या उत्पादकाची भक्षकाबरोबर असणारी संबंध, भक्षकाचा विघटकाबरोबर असणारा संबंध, आणि विघटकाचा पुन्हा उत्पादकाबरोबर असणारा संबंध. उत्पादकाचं भक्षक, भक्षकाचं विघटक आणि विघटकाचं पुन्हा उत्पादकाबरोबर असणारा संबंध, या सर्व बाबी परिसंस्थेत येतात, इकोसिस्टीम मध्ये येतात. तर त्याला आपण परिसंस्था म्हणतो किंवा इकोसिस्टीम म्हणतो. त्याच्यानंतर परिसंस्था या संज्ञेचं परियोजन, या संज्ञा योजनेचं, त्याच्या व्याख्याचं काम जर बघितलं आपण, तर ते केलेलं आहे आर्थर ट्रान्सली. 1935 साली आर्थर ट्रान्सली या पर्यावरणवाद्याने, या शास्त्रज्ञांनी सर्वात पहिल्यांदा या शब्दाचं उपयोजन केलं, त्याचा वापर केला. त्यावेळेस आपण परिसंस्था म्हणतोय, तर अभ्यासकाच्या दृष्टीने परिसंस्था ही किती लहान असू शकते आणि परिसंस्था ही किती मोठी असू शकते. आणि सर्वात लहान परिसंस्था म्हटली तर आपल्या इथं असणारी गार्डन्स, आपल्या इथं असणारे उद्यान, गार्डन ही एक छोटी परिसंस्था आहे. दुसरं परिसंस्था म्हटली तर अख्खा भारत देश सुद्धा एक परिसंस्था होऊ शकते. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य परिसंस्था होऊ शकते, पश्चिम घाट परिसंस्था होऊ शकते. त्यामुळे किती मोठी असू शकते, किती लहान असू शकते आणि किती मोठी परिसंस्था असू शकते. शेण, शेण सुद्धा, शेणाचा एक जो शेण असतं, शेणाचा एखादा गोळा असेल, त्याच्यावर असणारे कीटक, सजीव, म्हणजे ही सुद्धा एक परिसंस्था आहे. आणि मोठ्यातल्या मोठं तुमचं राज्य, जर राज्याचा विचार केला तरी ही परिसंस्थेत आपण तिला गृहीत धरू शकतो. जेव्हा आपण परिसंस्था म्हणतो, तर त्याच्यातल्या सजीवांचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि त्यांच्या इंटरॅक्शन, त्यांचा परस्पर संबंध स्टडी करणं गरजेचं असतं. तर परिसंस्थेमध्ये उत्पादकाचा रोल महत्वाचा असतो. जेव्हा मी उत्पादक शब्द वापरतोय, तर प्रश्न कुठे तयार होऊ शकतोय किंवा कुठे विचारला जातो, तर उत्पादकाचा तुम्हाला प्रायमरी प्रोड्युसर, प्रायमरी उत्पादक किंवा ऑटोट्रॉप्स या गोष्टीचा, ही गोष्ट माहीत असली पाहिजे. प्राथमिक उत्पादक, प्राथमिक उत्पादक म्हणत असताना त्याच्यात पुन्हा 2-3 प्रकारचे उत्पादक असतात जे जमिनीवर असतात. भूस्थित हरित वनस्पती, जमिनीवर असणाऱ्या हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचं अन्न तयार करतात आणि त्या प्राथमिक उत्पादक होतात. भूस्थित हरित वनस्पती ह्या उत्पादक आहेत, प्राथमिक उत्पादक आहेत. अजून आता हे झालं जमिनीवर. जर तुम्ही पाण्याचा विचार जर केला, तर पाण्यामध्ये सुद्धा काही झूप्लॅन्क्टॉन्स असतात आणि फायटोप्लॅन्क्टॉन्स असतात. तर पाण्यातल्या वनस्पतींना आपण फायटोप्लॅन्क्टॉन म्हणतो, जलीय फायटोप्लॅन्क्टॉन. हे पाण्यामधल्या ज्या हरित वनस्पती असतात, फायटोप्लॅन्क्टॉन्स असतात, ते पाण्यात उत्पादन तयार करतात, पाण्यात अन्न तयार करतात, पुन्हा तिथेही प्रकाशाचा उपयोग करून. हा झाला दुसरा उत्पादन. आणि तिसरा आहे केमोसिंथेसिस. काही एक्स्ट्रीम क्लायमेट्स मध्ये, की ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशाची उपलब्धता नाहीये, अशा काही एक्स्ट्रीम क्लायमेट्स मध्ये अन्न तयार करण्याचं काम जी काही प्रोसेसद्वारे केल्या जातं, त्या प्रोसेसला आपण केमोसिंथेसिस. केमोसिंथेसिस मध्ये काय केलं जातं, की त्या ठिकाणी हायड्रोजन सल्फाईडचं विघटन केलं जातं, हायड्रोजन सल्फाईडचं सिंथेसिस केलं जातं, आणि त्या हायड्रोजन सल्फाईडच्या सिंथेसिस मधनं आपण म्हणजे ते तिथले असणारे जीवजंतू विघटन करतात आणि त्याच्यातनं अन्न तयार करतात, आणि ते त्या भागातल्या जगणाऱ्या प्राणी, त्या भागात असणाऱ्या जीवांना त्याच्यातनं फायदा होतो. मेजरली जर तुम्ही केमोसिंथेसिस बघितलं तर खोल सागरी भागात ही प्रोसेस बघायला, कारण खोल सागरी भागात काय एक प्रॉब्लेम मित्रांनो, खोल सागरी भागात प्रॉब्लेम असा आहे की त्या भागामध्ये सूर्यप्रकाशाची उपलब्धता नसते, आणि सूर्यप्रकाश उपलब्ध नसल्यामुळे ही प्रोसेस फॉलो करून हायड्रोजन सल्फाईडचं विघटन केलं की त्याच्यातनं ते अन्न निर्माण करतात. हा झाला उत्पादक. उत्पादकालाच ऑटोट्रॉफ म्हणतात, हे तुम्ही लक्षात ठेवणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता सेकंड आहे दुसरा तुमचा कन्झ्युमर. कन्झ्युमरलाच आपण भक्षक म्हणतो, भक्षकालाच आपण फॅगोट्रॉप्स म्हणतो, फॅगोट्रॉप्स किंवा हेट्रोट्रॉप्स. तो भक्षक असेल, हेट्रोट्रॉप्स असेल, फॅगोट्रॉप्स असेल, तर भक्षक हा काय करतो, उत्पादकावर डिपेंडंट असतो.
उत्पादकाला कंझ्युम करून तो स्वतःचा सर्व्हायव्हल करतो. भक्षकामध्ये पुन्हा आपण जर बघितलं तर प्राथमिक भक्षक असेल, द्वितीय भक्षक असेल, तृतीय भक्षक असेल असे बघायला मिळतात. आणि भक्षक हे स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही, ते उत्पादकावर डिपेंडंट असतात. आणि परिसंस्थेमध्ये जर विचार केला तर तिसरा महत्वाचा भाग आहे डिकम्पोजर, सॅप्रोफ अँड ओस्मोट्रॉप्स. डिकम्पोजर, ऑस्मोट्रॉप्स किंवा डिकम्पोजर. डिकम्पोजरचा कोणत्याही परिसंस्थेमध्ये खूप जास्त महत्वाचा रोल असतो. आता याच्यात काय केलं जातं बघा, त्याच्यात कार्बोदके असेल, प्रथिने असतील, इतर सेंद्रिय पदार्थ असेल, ते विघटन करून पर्यावरणात मुक्तपणे सोडल्या जातात. आणि या सर्व भक्षकांचं असेल, उत्पादकाचं असेल, विघटन केलं विघटकांनी की पुन्हा हे विघटन केलेले सिंपल संयुगे हे पुन्हा उत्पादकाला उपलब्ध होतात. उत्पादक त्याला अन्नाच्या स्वरूपात, न्यूट्रिशनच्या स्वरूपात घेऊन ते पुन्हा काय करतं, उत्पादकामध्ये त्याचा रोल प्ले करतं आणि त्याच्यातनं पुन्हा उत्पादक तयार होतात. आणि ही सर्व चेन कंप्लीट होती. तर याच्यात जर तुम्ही संख्येवाईज जर विचार केला, तर त्याच्यामध्ये विघटक किंवा डिकम्पोजर ही संख्येने खूप जास्त असतात. संख्येने जास्त असतात, संख्येने मोठे असतात, त्यालाच आपण डिकम्पोजर म्हणतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो तो भक्षकाचं बघा इथे. प्राथमिक भक्षक कीटक असेल, उंदीर असेल, नाकतोडे असेल, प्राथमिक भक्षक त्यांच्यावर डिपेंडंट असणारे उंदीर असतील, पक्षी असेल, बेडूक असेल, द्वितीय भक्षक त्यांच्यावर डिपेंडंट असणारे साप असतील, तृतीय भक्षक त्याच्यावर डिपेंड असणारे काही जे पक्षी आहेत ते चतुर्थ भक्षक मध्ये येतात. तर असे भक्षकाचे टप्पे प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. भक्षकात सर्वात महत्वाचं नाव त्यांना फॅगोट्रॉप्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. डिकम्पोजरला सॅप्रोट्रॉप्स किंवा ओस्मोट्रॉप्स म्हणतात, ते लक्षात ठेवा. उत्पादकाला ऑटोट्रॉप्स म्हणतात, ते लक्षात ठेवा. ही महत्वाच्या काही टर्मिनॉलॉजी. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे अजून एक क्वेश्चन दिसतोय स्क्रीनवर. परपोषी जीवांमधील मुख्यतः सूक्ष्मजीव ही बुरशीमृत पेशी द्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर करतात, जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात. त्या परपोषी जीवांना टिंबटिंब असे म्हणतात. हा क्वेश्चन बघा मित्रांनो, राज्यसेवा 2014 ला आलेला क्वेश्चन. हा क्वेश्चन सर्वांनी स्क्रीन पॉज करायची. स्क्रीन पॉज करून तुम्ही तो क्वेश्चन वाचायचा आहे आणि तो क्वेश्चन वाचून उत्तर ठरवायचं आणि त्याच्यानंतर उत्तर बघायचं. बघा आता याच्यात काय म्हणतोय मी, संयुगे तोडून त्याचं सोप्या घटकात रूपांतर. तर हे काय आहे मित्रांनो, हे आहे तुमचं विघटक. विघटकाविषयी एकच गोष्ट लक्षात ठेवा की संख्येने जास्त असतात. त्याच्यानंतर परिसंस्थेची जर तुम्ही कार्य अभ्यासली तर त्याच्यात 3 प्रकारची कार्य आपण महत्वाने स्टडी करतो, महत्वाने त्याच्यावर फोकस करतो. त्याच्यात ऊर्जा, एनर्जी फ्लो, ऊर्जा चक्राचा अभ्यास करतो. त्यानंतर दुसरा आहे पोषण चक्र. तिसरा आहे परिसंस्पिकीय संक्रमण. परिसंस्पिकीय संक्रमण किंवा ज्याला आपण इकोलॉजिकल सक्सेशन म्हणतो, हे सुद्धा
त्याच्यातच येतं. या अशी तीन प्रकारची कार्य ही आपण कशात बघतो विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्थेची कार्य म्हणून स्टडी करतोय. ज्यावेळेस आपण परिसंस्थेची कार्य बघतो तर त्याच्यात कार्य सर्वात महत्वाचं कार्य परिसंस्थेचं ऊर्जेचं वहन, एनर्जी फ्लो. ऊर्जा फ्लो, ऊर्जा चक्रामध्ये त्यांचा रोल काय. ज्यावेळेस उत्पादक अन्न तयार करतो, उत्पादक उत्पादन करतो, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार होतं, एटीपी स्वरूपात साठवल्या जातं आणि ते उत्पादकांनी केलेलं उत्पादन उत्पादकाकडनं प्राथमिक भक्षकाकडे जातं. तर ते जात असताना प्रत्येक विनिमय स्तरावरनं उत्पादकाकडनं प्राथमिक भक्षकाकडनं द्वितीय भक्षकाकडे, तृतीय भक्षकाकडनं तृतीय भक्षकाकडे, तृतीय भक्षकाकडनं चतुर्थ भक्षकाकडे जात असताना 10-10% ऊर्जेचा ऱ्हास होतो. म्हणजे बघा इथं पहिल्या टप्प्यात प्राथमिक भक्षकाकडे समजा 1000 युनिट ऊर्जा निर्माण होते, तर ती प्राथमिक भक्षकाकडे जात असताना फक्त 100 युनिट जाते. तृतीय भक्षकाकडे जात असताना 10 युनिट जाईल. तृतीय भक्षकाकडे जात असताना 1 युनिट जाईल. चतुर्थ भक्षकाकडे जात असताना 0.1 युनिट जाईल. अशा प्रत्येक 10-10च्या टप्प्याने कमी होत जातं ऊर्जेचं वजन. आलं लक्षात. तर यालाच आपण लिंडमनचा रूल्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, लिंडमनचा नियम. लिंडमनचा नियम म्हणतो की ऊर्जेचा ऱ्हास हा प्रत्येक विनिमय स्तरावर, एका विनिमय स्तरावर दुसऱ्या विनिमय स्तरावर ऊर्जेचं ट्रान्सफर होत असताना फक्त 10% ऊर्जेचं ट्रान्सफर होतं. त्यालाच आपण काय म्हणतोय मित्रांनो, त्यालाच आपण म्हणतोय लिंडमनचा नियम. आणि लिंडमनच्या नियमाद्वारे त्याला आपण अभ्यास करू. त्याच्यानंतर ऊर्जेचा वहन झाल्यानंतर परिस्थितिकीय काही पिरॅमिड्स असतात. परिसंस्थितीय पिरॅमिड्स किंवा इकॉलॉजिकल पिरॅमिड. आता तीन प्रकारचे पिरॅमिड आपल्याला बघायला मिळतात. इकॉलॉजिकल पिरॅमिड, त्याच्यामध्ये पहिला पिरॅमिड असतो नंबरचा किंवा संख्येचा पिरॅमिड असतो, त्याला आपण नंबर पिरॅमिड म्हणतो. दुसरा पिरॅमिड असतो तुमचा एनर्जीचा पिरॅमिड आणि तिसरा पिरॅमिड असतो तुमचा बायोमासचा पिरॅमिड. असे तीन पिरॅमिड आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता जो शिकवलेला आहे ऊर्जेचा पिरॅमिड, ऊर्जेचा पिरॅमिड हा नेहमी ऊर्ध्व असतो. त्याच्यात तुम्हाला मी आता बोललोय पिरॅमिड काय बोललो मी, पहिला संख्येचा पिरॅमिड, दुसरा असेल ऊर्जेचा पिरॅमिड, तिसरा संख्येचा असेल, ऊर्जेचा असेल आणि तिसरा असेल बायोमास. या तीन पिरॅमिड्स आहेत. तर तिन्ही पिरॅमिडचा स्टडी करत असताना मी तुम्हाला बोललो की ऊर्जेचा पिरॅमिड हा नेहमी अपराईट असतो. अपराईट किंवा ज्याला आपण म्हणू व्हर्टिकल असतो. हा इन्व्हर्टेड नसतो. संख्येचा असेल किंवा बायोमासचा असेल तो अपराईट असतो, इन्व्हर्टेड असतो, दोन्ही प्रकारामध्ये असतो संख्येचा पिरॅमिड. याच्यामध्ये बघा, आता संख्येचा पिरॅमिड म्हटला तर अपराईट आहे, इन्व्हर्टेड आहे, दोन्ही प्रकारचा आहे. अपराईटही आहे आणि इन्व्हर्टेडही आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हर्टेड म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रोड्युसर आहे. आता ह्या इन्व्हर्टेड मधली पहिली इमेज दिसते तुम्हाला प्रोड्युसर, उत्पादक म्हणून. काय दिसतंय स्क्रीनवर मित्रांनो उत्पादक म्हणून तुम्हाला? कमेंट करायची सर्वांनी. तर त्याच्यात काय उत्पादक म्हणून तुम्हाला दिसत आहे झाड, वृक्ष. वृक्ष आणि वनस्पतीत फरक आहे. आता हा वृक्ष दिसतोय, झाड दिसतंय. त्या झाडावरती आपल्याला काही पक्षी दिसत आहेत, काही लहान आकाराचे पक्षी दिसत आहेत. त्या पक्ष्यांवरती काही पॅरासिट किंवा काही परजीवी दिसतात आणि त्या परजीवींवर असणारे अजून काही परजीवी दिसतात. हायपर पॅरासाइट म्हणतात त्या परजीवींवर डिपेंडंट असणारे परजीवी. तर अशा पद्धतीने
झाड ह्या एका परिसंस्थेवरती, झाड ह्या एका उत्पादकावरती असे नंबर ऑफ भक्षक हे जास्त वाढत गेले. त्यामुळे इथं संख्येचा पिरामिड व्हर्टिकली डाऊनवर्ड झालेला आहे, व्हर्टिकली इन्व्हर्टेड झालेला आहे, डाऊनवर्ड दिशेने त्याची डिरेक्शन आहे. तर हा नंबर मध्ये पॉसिबल, पण हा ऊर्जेमध्ये पॉसिबल नाही. असा बायोमास मध्ये पण असतो. दुसरा आहे तुमचा व्हर्टिकल पिरामिड. आता व्हर्टिकल पिरामिड मध्ये जर आपण विचार केला तर त्याची बेस्ट म्हणजे तुमचा ही इमेज. तर ही तुम्हाला संख्येच्या पिरामिड मधली व्हर्टिकल इमेज बघायला मिळेल. संख्येचा पिरामिड आहे हा सुद्धा. संख्येचा पिरामिड आहे ज्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे तुमचा उत्पादक असेल, भक्षक असेल, उत्पादक असेल, प्राथमिक भक्षक असेल, द्वितीय भक्षक असेल, तृतीय भक्षक असेल, चतुर्थ भक्षक असेल. तर हा संख्येचा पिरामिड आहे. संख्येचा हा कसा आहे? अपराईट पिरामिड. अपराईट पिरामिड आहे. त्याच्यानंतर तिसरा बायोमास. बायोमासचा सुद्धा दोन्ही प्रकारचा येऊ शकतो. व्हर्टिकली अपवर्ड येऊ शकतो आणि इन्व्हर्टेड येऊ शकतो. दोन्ही प्रकारचे असतात. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे पिरॅमिड्स आपण आता अभ्यासले. त्याच्यानंतर पिरॅमिड झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पर्यावरणाचा अभ्यास करतोय तर पर्यावरणाचा अभ्यास करत असताना त्याच्यात दोन महत्वाच्या संकल्पना येतात. ज्याच्यातली पहिली संकल्पना आहे तुमची अन्न जाळी, आणि दुसरी आहे तुमची अन्न साखळी. या दोन संकल्पना येतात, अन्न जाळे आणि अन्न साखळी. फूड चेन आणि फूड वेब. आता तुम्हाला ही जी स्क्रीनवर दिसते ती फूड चेन आहे, अन्न साखळी आहे. आता ह्या अन्न साखळीमध्ये एक विशिष्ट अन्न साखळी ज्याच्यामध्ये तुम्हाला गवत दिसतंय उत्पादक म्हणून. उत्पादकाने गवत हे उत्पादक आहे, त्याने प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे सूर्यप्रकाशाद्वारे उत्पादन केले. त्या उत्पादकावरती आपल्याला नाकतोडा हा प्राथमिक भक्षक, नाकतोडा किंवा ज्याला आपण ग्रास ओपर म्हणतात तो प्राथमिक भक्षक त्याच्यावरती डिपेंड दिसतोय. त्या नाकतोड्याला किंवा प्राथमिक भक्ष्याला पक्षी खातोय जो द्वितीय भक्षक म्हणून काम करतोय. त्या पक्षाला साप खातोय जो तृतीय भक्षक म्हणून काम करतोय. आणि त्या सापाला पुन्हा पक्षी खाते, घुबड खाते, ते ऑल खाते, ते तृतीय भक्षक म्हणून काम करते. पुन्हा ऑल जेव्हा मरते त्याचं डिकम्पोजिशन होतं, विघटकाद्वारे डिकम्पोजिशन केलं जातं. क्लिष्ट संयुगाचं रूपांतर सोप्या संयुगांमध्ये विघटन करून ते पुन्हा उत्पादकाला मुक्त स्वरूपात अवेलेबल करून दिलं जातं. उत्पादक ते पुन्हा कन्झ्युम करतात आणि पुन्हा उत्पादन करून तिथनं पुन्हा ह्या अन्नजाळे सुरू होतात. बघा मित्रांनो, ज्या वेळेस अशी वेगवेगळे अन्नजाळे एकत्र येतात, वेगवेगळ्या अन्नजाळ्यांच्या इंटरॅक्शन्स होतात, मल्टिपल अन्नजाळे एकमेकात गुंतल्या जातात, त्याच्यातनं अन्न साखळी तयार होते, ज्याला आपण फूड वेब म्हणतो. अन्न साखळी किंवा फूड वेब म्हणतो. बघा याच्यामध्ये या सर्व वेगवेगळ्या अन्न साखळी आहेत, फूड वेब आहेत. तर तुम्हाला स्क्रीनवर ही इमेज दिसते वेगवेगळ्या फूड चेन आहे. पहिलं ट्री असेल, त्या झाडावरती हरिण डिपेंड आहे, हरणावरती सिंह हरणाला खातोय. दुसऱ्या याच्यामध्ये एक फ्लावर दिले, त्याच्यावर काही डिपेंड असणारे स्मॉल फिशेस, त्या स्मॉल फिशेसवर डिपेंड असणारे लार्ज फिशेस, त्याच्यावर डिपेंड असणारे पक्षी. सेम इकडं फ्लावर, त्याच्यावर फुलपाखरू, फुलपाखरांना बेडूक खातो, बेडकाला साप खाते, सापाला पक्षी खातात. तर ह्या वेगवेगळ्या फूड चेनचे असे कधी कधी बेसिक प्रश्न आले की फूड चेन कम्प्लीट करा. बघा इथे सुद्धा एक आहे. आता ह्यात नंबर ऑफ फूड चेन कशा एकमेकांबरोबर एकमेकात गुंतल्या गेलेल्या आहेत, त्यालाच फूड वेब म्हणतो किंवा त्याला आपण अन्न जाळे म्हणतो. आणि अन्न जाळे असेल, अन्न साखळी असेल, ह्या सर्व गोष्टी पर्यावरणामध्ये अन्न सुरक्षा उपलब्ध करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. किंवा हे अन्नजाळे आणि अन्न साखळी या जर विस्कळीत झाल्या तर पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतोय. पर्यावरणामध्ये
असमतोल निर्माण होऊ शकतोय. त्यामुळे या दोन्ही संकल्पना तितक्याच ताकदीच्या आणि तितक्याच महत्वाच्या, तो आपल्याला हे विचारात घेतलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्न जाळे असेल किंवा अन्न साखळी असेल याच्यावरती एक प्रश्न आहे एमपीएससीचा. तर तो क्वेश्चन सर्वांनी शांततेत वाचायचा आहे. तो वाचल्यानंतर स्क्रीन पॉज करा, तो वाचा, ऑप्शन मार्क करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर विचारेन. त्याचं वाचन मी सुरुवात करतो आता. एखाद्या क्षेत्रातील 80% वाफ कमी केल्यास तेथील वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पहिला आहे. दुसरं, मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल. तिसरं, ऊर्जेच्या ऱ्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 1 ते 4 अन्न साखळीपर्यंत मर्यादित राहते. 4 नंबर आहे, अन्न साखळीच्या लांबी 2 ते 5 स्तरापर्यंत अन्न पातळ्यांपर्यंत बदलते. वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहे? अ ब ब क क ड ड. तर त्याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस तुम्हाला पहिलं स्टेटमेंट आहे, पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय 80% वाफ कमी केल्यास वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. होते काही वाढ? तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. वाफ कमी केल्यास मोठ्या प्रमाणात वनस्पतींमध्ये वाढ कशी होईल? त्याची वाढ कमी होणार आहे. बघा, वाफ कमी झाली म्हणजे काय होणार आहे? हरिण असेल किंवा इतर ज्या प्राण्यांना वाफ खात होतात त्या प्राण्यांची संख्या वाढेल. आपण गृहीत धरू की हरणांची संख्या वाढेल. हरणांची संख्या वाढली म्हणजे गवताची डिमांड जास्त होईल. गवत खातायत, गवत जास्त खातायत म्हणजे काय होणार आहे त्याच्यात? गवत खातायत म्हणजे जे वनस्पती असेल, वृक्ष असेल, त्यांची संख्या कमी होणार आहे. दुसरं, मांस भक्षी प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल. मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल, बट ऑब्विसली हरणांच्या संख्येत वाढ होणार आहे. बघा, चुकीचं. चुकीचं म्हटलं तर दोन ऑप्शन प्रत्येक कसे eliminate होतात. ब जर बरोबर असेल तर हा ऑप्शन एलिमिनेट होतो. त्यामुळे फक्त ऑप्शन नंबर 2 हा बरोबर. आता त्याच्या पुढचा आहे, ऊर्जेच्या ऱ्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 1 ते 4 अन्न साखळीपर्यंत मर्यादित राहते. बरोबर आहे का? हे बरोबर आहे. तुम्हाला मी इथं त्याचं कारणही सांगितलं. इथं लिंकमनचा रूल टाकला होतो. कारण की मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विनिमय स्तरावरती एका विनिमय स्तरावरनं दुसऱ्या विनिमय स्तरावर ऊर्जेचं वहन होत असताना फक्त 10% एनर्जी ट्रान्सफर होते. समजा पहिल्या उत्पादकामध्ये 100 युनिट तयार होत आहेत तर प्राथमिक भक्षकाकडे 10 युनिट जात आहेत, द्वितीय भक्षकाकडे 1 युनिट जाते, तृतीय भक्षकाकडे 0.1 जाते, चतुर्थकडे 0.01 जाते आणि हे कमी होत जाते. त्यामुळे साधारण 1 ते 4 साखळ्यांपर्यंत काय होतं तुमचं? मर्यादित राहते. त्याच्यावरती ऊर्जेचं वहन कमी होतं. त्यामुळं तिथपर्यंतच त्यात सीमित राहतात. त्यामुळे त्याचं उत्तर काय मित्रांनो? त्याचं उत्तर आहे तुमचं ऑप्शन नंबर 2, ब आणि क. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. असंच वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा. त्याच्यामध्ये काही सजेशन्स असतील तर सुचवत चला. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. काही सजेशन्स असतील तर कमेंट करा नक्की. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी ओएसिस या प्लॅटफॉर्म थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. धन्यवाद.